बॅगचे आंबे आहेत 200चे आहेत आणि हे 150चे. हे आता ट्रेंडिंग मध्ये आहेत. ओके, अरे वा. ओके, हे तुम्हाला 150ला बघायला मिळतील. इथे पुढे आलात ना बघा असं डस्टबिन पण बघायला मिळेल. हे पण आहे ना 150 रुपयाला छोटे डस्टबिन वगैरे. कासावाटीमध्ये पायाचे तळवे घासायला, शरीरामध्ये हीट असेल, गरमी असेल, वात असेल. 50 रुपयाला 5, 50 रुपयाला 5 आहेत. हे बघा इकडे नोटा ठेवलेल्या आहेत. आणि बघा नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी आलेलो आहे कुर्ला फेस्टिवलला मित्रांनो. जे फेस्टिवल आहे ना 15 मे ते 7 जूनपर्यंत तुम्हाला इकडे बघता येणार आहे. संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही इकडे बघू शकतात. ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, तर नक्की जाऊन चेकआउट करा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, आता आपण आहे ना कुर्ला ईस्टला आलेलो आहे. बघा इकडे आहे ना कुर्ला एस.टी डेपो आहे. त्याच्याबरोबर समोरच आहे ना आपल्याला कुर्ला फेस्टिवल बघायला मिळतं. तुम्ही ते बघू शकता. बघा कुर्ला फेस्टिवल चालू आहे मित्रांनो. आणि हा फेस्टिवल आहे ना सुरू झालेला आहे 15 मे ते 7 जूनपर्यंत बघायला मिळणार आहे. संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही ते बघू शकता. ते बघा नेहरू नगर एस.टी बस आगार कुर्ला पूर्व तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहे. आणि आपण इकडे ना आता आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात. बघा आपण आतमध्ये आलो ना तर इकडे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज दिसतात आहेत. तर आपण चला इथून आहे ना सुरुवात करूया. बघा इकडे आपल्याला ना सगळ्या प्रकारचा सेल बघायला मिळतो आहे. हे बघा हे अशा ना तुम्ही भांडी वगैरे साफ करण्यासाठी तुम्ही ते बघू शकतात. आणि किंमत आहे ना 30-60 रुपये अशी किंमत आहे इकडे. बघा असे क्लिप्स घेऊ शकतात. हे असे तुम्ही इकडे ब्रश वगैरे बघायला मिळेल. ओके, पुढे आलात ना असे तुम्ही वायपर बघू शकतात. ओके, असे छोटे डबेही तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. ओके, आणि स्टार्टिंग प्राईज आहे ना 30, 60, 80 आणि 150 अशी किंमत आहे. हे बघा ना तुम्हाला हे असे 150 रुपयाला बघायला मिळतील. असे डबे आहेत. हे बघा ह्याच्यामध्ये आहे ना सेट्स आहेत. ओके, हे तुम्हाला 150ला बघायला मिळतील. इथे पुढे आलात ना बघा असं डस्टबिन पण बघायला मिळेल. हे पण आहे ना 150 रुपयाला छोटे डस्टबिन वगैरे असे काचेचे तुम्हाला इथे बघायला मिळतील. ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही लिक्विड वगैरे टाकून आहे ना भांडी वगैरे साफ करू शकतात 150 रुपयाला. पुढे बघाल तर इकडे आपल्याला ना असे डबे बघायला मिळतील लहान मुलांसाठी किंवा ऑफिस गोईंग असाल तर त्याच्यासाठी ना असे डबे वगैरे बघायला मिळणार आहे 150 रुपयाला. तुम्ही टिफिन बॉक्स बघू शकतात, लंच बॉक्स. असं पुढे आलात ना तर असे कंपास वगैरे बघायला मिळते. पुढे आलात तर आपल्याला जर तुम्ही सुई धागा वगैरे ठेवण्यासाठी असं तुम्हाला बॉक्स 80 रुपयाला बघायला मिळेल. ओके, पुढे आलात तर तुम्हाला असा हा सेट बघायला मिळेल वाट्यांचा. ओके, हे 6 वाट्यांचा सेट आहे 80 रुपयाला. पुढे आला तर असे छोट्या डबे 60 रुपयाला तुम्हाला 3 असे छोटे डबे बघायला मिळतील. हां, असं 3चा सेट पण 60 रुपयाला आहे. ओके, पुढे आलात तर इथे पुढे तुम्हाला असे आहे ना तुम्हाला चहाचे कप बघायला मिळतील. ओके, हे 30 रुपयाला आहेत. असे छोटे डबे तुम्हाला 30 रुपयाला बघायला मिळतील. अशी रवी आहे ही 30 रुपयाला बघायला मिळेल. ओके, हे असे तुम्ही छोटे बास्केट घेऊन इथे काही खरेदी करू शकता. चहाची गाळण आहे, असा कांगवा आहे 30 रुपयाला. ओके, ते पुढे आला तर बघा हे पाळी वगैरे बनवण्याचं आपल्याला जे भांडं असतं साचा, हेही तुम्हाला इथे 30 रुपयाला बघायला मिळेल. ओके, सॉरी हे 20 रुपयाला आहे. हे बघा इथे 20-20 रुपयाच्या गोष्टी आहेत. बघा तेलासाठी आहे 20 रुपयाला. हे अशा लायटर वगैरे तुम्ही इकडे 20 रुपयाला घेऊ शकता. तर पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. इकडे आपल्याला सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट बघायला मिळणार आहे. बघा आता ना लहान मुलांची सुट्टी पडलेली आहे. फुल्ली गोळा बघू शकता. काका कसं आहे? 70 रुपयाला. ओके, 70 रुपयाला आहे. ओके, बघा हे असे रिंग्स पण बघायला मिळते तुम्हाला. ॲक्युप्रेशरच्या हॉट बॅग आहे बघायला मिळते. काका कसं आहे हॉट बॅग? 120. ओके, छोटे 70 रुपयाला आहेत. बरे बघा असे ॲक्युप्रेशरचे अनेक तुम्हाला इकडे प्रोडक्ट्स बघायला इथे मिळणार आहे. हे बघा हे आईससाठी आहे, आईस रोलर वगैरे. हे बघा हे पण मसाजचं आहे. ओके, तसंच इथे पुढे आलो ना इथे कापडदाणे वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. बघा इथे मसाज गन पण तुम्ही इथे बघू शकता. ती मसाज गन आहे. काका ही कशी आहे मसाज गन? 300 रुपयाला. ओके, 300 रुपयाला मसाज. ओके, डबल स्पीड आहे मसाज गनला. ओके, इथेही आपल्याला असे. ओके, बघा इकडे आपल्याला ना अजून एक बघा पंचधातू कासावाटी. ओके, पायाचे तळवे, पायाच्या टाचा, पायाचे वात असेल, टॉक्सिन बाहेर काढायला. हा 2 in 1 आयटम आहे. त्याच्यामध्ये 3 in 1 आयटम, सॉरी त्याच्यामध्ये 3 वाटी आहे. आणि ही साधी ॲक्युप्रेशरची वाटी आलेली. याला पंचधातू कासावाटी म्हणतात. पायाचे तळवे घासायला, शरीरामध्ये हीट असेल, गरमी असेल, वात असेल तरी चांगली. कितीला? 450, 450. हे प्युअर कासा आहे आणि लॅबोरेटरी टेस्टेड. बरं, आणि पंखा कसा आहे काका? हा 300 रुपये. हे फोल्डिंग पण आहे, याला गळ्यात घालायला बेल्ट पण आहे आणि याला चार्जिंग सिस्टम आहे. ओके, चार्जिंग. हा, आणि फोल्डिंग सिस्टम आहे.
मस्त आयटम आहे आणि हे डिजिटल आयटम आहे. हे डिजिटल आयटम आहे टोटल. घुटनों में दर्द आहे ना. तर असे काही प्रोडक्ट घ्यायचे असतील ना बघा काकांच्या स्टॉलला इथे येऊन भेट देऊ शकता. पुढे आलेलो आहे बघा असे आहे 250 रुपयाला ना तुम्हाला शॉर्ट वगैरे बघायला मिळणार आहे. ते बघा इकडे आणि असे 3 पीस सूट आहे ना 799 नाही ते असे तुम्हाला ना 3 पीस सूट बघायला मिळतील बघा. आणि असे टॉप वगैरे आणि इकडे ना जीन्स तुम्हाला 500 रुपयाला बघायला मिळणार आहे. बघा इकडे तुम्ही आहे ना 30 रुपयाला असे कानातले इथे बघू शकता. हे बघा हे 30 रुपयाला असे आहे ना कानातले तुम्ही ते बघू शकता. तसंच लेडीजसाठी आहे ना इकडे आपल्याला आहे ना असे सँडल्स वगैरे बघायला मिळतील लेडीज. ओके इथे बाजूला आलात ना तर हेअर ॲक्सेसरीज वगैरे बघायला मिळतील. बघा असे तुम्हाला हेअरबँड वगैरे बघायला मिळणार आहे. असे क्लिप्स वगैरे तुम्ही ते बघू शकतात. व इथे क्लिप्स पण आहेत. ओके असे रुमाल वगैरे हेअर ॲक्सेसरीज फक्त 10 रुपये. 10 रुपयाचा सेल इकडे चालू आहे. ते आलेलो आहे बघा इकडे आपल्याला असे किचन्स बघायला मिळणार आहे. कॅमेराच आहे बघा. कितीला आहे हा? 50 रुपये. हे बघा इवेलायचा पण आहे. ओके हे असे बेल्स वगैरे पण आहेत सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेले. ओके इथे बघा हे असे आहेत ना युनिक असे पण आपल्याला इथे बघायला मिळतात किचन वगैरे. ओके बाकीचेही तुम्हाला इकडे युनिक असे किचन बघायला मिळणार आहे. हे 50 रुपयापासून सुरुवात आहे. हे बघा असे स्पिन आहे. बॅटमॅनचं पण आहे बघा. बॅटमॅन पिकाचू ज्यांना पिकाचू पाहिजे असतं तर पिकाचूचे पण असे तुम्हाला किचन्स बघायला मिळते. ना पुढच्या स्टॉलवरती आले बघा मावशींच्या स्टॉलवरती कडक लाडू वगैरे इकडे आहेत. असे खाजा तुम्हाला इथे बघायला मिळेल. बघा तांदूळ आहेत पेजेचे. ओके असे तुम्हाला आहे ना पोहे पण बघायला मिळतील. आणि ते ना सगळ्या प्रकारचे आहे ना तुम्हाला मसाले बघायला मिळणार आहे बघा. आणि चटण्या पण आहेत मावशीच्या स्टॉलवर. आमरस वगैरे आहे आणि सगळ्या प्रकारच्या ना कोकम सरबत वगैरे आहेत. तसंच डांगर पीठ वगैरे पण आहे. आणि फोंडाघाट मध पण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. ओके हे कितीला आहे मावशी? ते 90 रुपये. बघा कोंबडी वडा पीठ आहे. आंबोळी पीठ वगैरे इथे तुम्हाला बघायला मिळेल. चिवडा आहे. ओके असं कोकणी मेव्याचा प्रोडक्ट काय घ्यायचं असेल कोकणी मेवा तर नक्कीच तुम्ही मावशीच्या स्टॉलला भेट देऊ शकता. ते आलेलो आहे आणि आहे ना असे ट्रेंडिंग आपल्याला असे मग्स बघायला मिळतात. कितीला आहे? 200 रुपये. व 200 रुपयाला असे युनिक कॉफी मग्स वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. हे बघा हे असे 200 रुपयापासून सुरुवात आहे. हा बघा हा एक ट्रेंडिंगमधला आहे. हा एक आहे. ओके असे युनिक तुम्हाला काही घ्यायचे असतील ना तर नक्कीच तुम्ही बघा यांच्या स्टॉल इकडे येऊन भेट देऊ शकतात. 200 रुपयापासून सुरुवात आहे. आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलं बघा. इकडे आहे ना आपल्याला टॉईजचा स्टॉल बघायला मिळते. बघा इकडे आहे ना सगळे असे पांडा वगैरे तुम्ही ते बघू शकतात. आणि आहे बघा लहान मुलांचे बॅग्स आहे बघा असे डोरेमॉन वगैरे आहेत. हे कसे आहेत? हे 200 रुपयाला बॅग आहेत. 200ला. आणि हे 300 वाले आहेत. सगळे 300 400 600. ती स्ट्रॉबेरी 200 मध्ये स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी 200 ला. आणि सिंचन कसं आहे? सिंचन 600 मध्ये. फ्लिपकार्ट अमेझॉन कशावरती भेटणार नाही. ओके आणि हा कसा आहे? तो 2200चा आहे. 2000 पर्यंत करून देणार. ओके आणि छोटे? हे सगळे बॅग चाम आहेत 200 चे आणि हे 150 चे. हे आता ट्रेंडिंग मध्ये आहेत. ओके अरे वा मस्त. हे कितीला आहे? हे 150 ला. ओके आणि हे 150 चे. हे 150चे आहेत ना छोटे? छोटे सगळे 150 वाले आहेत आणि हे 200 चे. ओके 200 मध्ये ऑक्टोबस पण आहे. स्टार ऑक्टोबस वगैरे आहेत. आणि हा मोठा कसा आहे? हे 1000 रुपये फीट आहे. तुम्हाला किती फीट पाहिजे तेवढं बनवून भेटेल त्यामध्ये. ओके 1000 रुपये फीट आहे ना. आणि हा 8 फुटाचा आहे? हा 8 फीटाचा आहे. 8000. 8000चा आहे. ओके बघा असे काय तुम्हाला जर घ्यायचे असतील ना टॉईज वगैरे तर नक्कीच तुम्ही या मित्राचा स्टॉल इकडे येऊन बघा व्हिजिट करू शकतात. हे बघा जर तुम्हाला काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही नक्कीच तुम्ही इन्स्टाला फॉलो करू शकता. बघा स्कॅनर आहे आणि हा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा. तर नक्कीच कॉन्टॅक्ट करून तुम्ही यांच्या स्टॉलला भेट देऊ शकतात. पण आहे ना पुढे आलेलं आहे बघा इथे ना फूड स्टॉल बघायला मिळते. बघा आंबरस आहे ना फक्त 50 रुपयाला. त्या काकांकडे बघायला मिळेल. चॉकलेट सँडविच वगैरे आहे. तर बघा इथे पुढे आलो ना तर इकडे आपल्याला असे पटॅटो ट्विस्टर वगैरे फ्रेंच फ्राईज व्हेज बर्गर इथे तुम्हाला बघायला मिळेल. पण आहे ना जत्रेत आलो ना तर बघा इकडे आपल्याला आहे ना असे हे गेम्स बघायला मिळणार आहेत. किती रुपयाला? 60 रुपयाला. किती चान्स आहे? 6 चेंडू 60 रुपयाला. ओके तर इकडे 6 चेंडू आहे. ओके 3 नंबरमध्ये गेले ना ते सगळे चेंडू झाल्यानंतर त्याचं टोटल करायचं. टोटलमध्ये बोर्डवर नंबर आहे त्याच्यातलं कुठला एक नंबर बसला पाहिजे. ओके हे नंबर सामानमध्ये ठेवले जे नंबरवर जे वस्तू आहे ते तुम्हाला भेटणार ना. ओके बघा असा गेम पण आहे काकांकडे. तर बघा इकडे नंबर पण दिलेले आहेत तिकडे. तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला इकडे येऊन भेट देऊ शकता. तसंच पुढे त्या आलो ना तर हे बघा इकडे आपल्याला ना असं रिंगचा बघायला मिळतं. कितीला आहे? 50 रुपयाला 5. 50 रुपयाला 5 आहेत. हे बघा इकडे नोटा ठेवलेल्या आहेत. आणि बघा एकदम प्रॉपर गेले पाहिजे तर किती रुपये आहेत इथे? 200 रुपये आहेत. 100 रुपये आहे. 500 रुपये पण आहे. ओके असं. आणि बघा किटकॅट वगैरे पण ठेवलेली आहे काकांनी. ओके ते पण तुम्हाला बघायला मिळेल. हे बघा आणि हे असं तुम्हाला गेम खेळायचा आहे तर नक्कीच तुम्ही इकडे जत्रेला येऊ शकतात.
पण खेळू नका, कधी लागत नाही. मला तर अजिबात कधी लागले नाही, सगळे पैसे डुबलेत. आणि ते लहान मुलांसाठी पण आहेत. हे बघा, हे माचीस असतं ना, ते उडवायचं असतं. ओके, असे तुम्हाला इकडे गेम्स बघायला मिळते. त्याचे बघा खानदेशी खाद्य संस्कृती. बघा पुरणाचा मांडा 150 रुपयाला आहे. बघा पुरणाचा मांडा गरमागरम इथे बघायला मिळणार आहे. बघा गरमागरम इथे आहे. तसं पुढे आलात ना इकडे आपल्याला शेव भाजी ठेचा 150 रुपये, 2 भाकरी पिठले ठेचा 150ला बघा इकडे बघायला मिळणार आहे गरम गरम. ना शेगावची मसाला कचोरी 2 नग 50 रुपयाला इथे तुम्हाला बघायला मिळेल. बघा सगळं गरमागरम आहे इकडे. गोळा वगैरे तुम्ही लहान मुलांसोबत गोळा वगैरे पाहिजे असेल तर तेही बघायला मिळेल. पुढे आलात नाही बघा इकडे असं दाबेली वगैरे आहे. हे दाबेली कितीला आहे? ओके 30ला 1 आणि 50ला 2 आहे. इथे मंचुरियन नूडल्स, इथे नूडल्स मंचुरियन चायनीज वगैरे आहे ना तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. ओके, हे असं तुम्हाला काय पाहिजे असेल, सगळं ना व्हेज आहे. असं काय पाहिजे असेल तर ह्यांचंही इथे स्टॉल अवेलेबल आहे. जर जत्रेमध्ये आला तर लहान मुलांसाठी बालनगरी पण आहे. ओके, तर इकडे तुम्हाला आकाश पाळणा वगैरे बघा, भूत बंगला वगैरे पण आहे इकडे. ते लहान मुलांचे गेम्स तुम्ही ते बघू शकतात. आणि लहान मुलांचे हे बघा इकडे तुम्हाला आहे ना असे टोरा टोरा वगैरेही बघायला मिळणार आहे. डिस्को डान्स वगैरे असे गेम्स आहेत. ओके, तर बघा इकडेही असे आकाश पाळणे आहेत. बघा लहान मुलांसाठी असे ट्रेन पण आहे. जर तुम्ही लहान मुलांना घेऊन येत असाल आणि आपल्या परिवारासोबत येत असाल ना तर नक्कीच या. मोठा आकाश पाळणा पण आहे आणि अशी ड्रॅगन ट्रेन वगैरे पण इकडे तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.